जय भवानी. जय शिवाजी, जय छत्रपती संभाजी महाराज. जय छत्रपती संभाजी महाराज. शिवाजीपेक्षा 10 पटीने अधिक तापदायक राजा म्हणजे शंभूराज. संभाजी महाराजांचं नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन राहिलंय? आज जेवढा भारत स्वतंत्र म्हणून आपण दाखवतो, त्या काळात मराठ्यांनी तेवढा भारत स्वतंत्र केला. गायकवाड, दाभाडे, शिंदे, होळकर, पवार, पंत, पाठक हे बलुचिस्तानात आजही रोड मराठे राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण इतिहासाला कलाटणी दिली. त्या कलाटणी दिल्यानंतर त्याचं परिपालन संभाजी महाराजांनी जशाला तसं पुढे केलं. मुलगा म्हणून शंभूराजांसाठी त्यांचे वडील शिवराय नेमके कसे होते? इंग्लंडच्या क्षयादीक्षित अशा प्रकारचं येतं की इंग्लंडच्या क्षय व्हावा. 1707 औरंगजेब त्याला इकडेच गाडला असं आपण वेगळ्या परिभाषेत म्हणू शकतो. यवनाला एवढे मोठेपण द्यावे हे अनुचित आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. ही तसलीच काही इच्छा हे संभाजी महाराजांबद्दलही कुठे इतिहासामध्ये आढळतात. त्यामुळे हिंदुस्थान कोणाचा या संबंधात छत्रपती संभाजीराजांच्या मनात काही शक होता असं मला वाटत नाही. तर पोर्तुगीज त्या समुद्रात पळून गेला. छत्रपती संभाजी महाराजांनी घोड्यावरून त्याचा पाठलाग केलाय. संभाजी महाराजांबद्दल वारंवार त्याच गोष्टी चित्रपटातून सिरियल मधून दाखवल्या जातात. तर खऱ्या अर्थाने त्यांचा इतिहास तेवढाच आहे. आणि पुढची ती हृदयद्रावक कथा आहे ती असं की शिवाजी महाराज पुढे येतात आणि आपले बाल संभाजीराजे हयात नाहीत अशा प्रकारचे विधी करतात. त्यावेळेला क्षत्रियांच्या मुंजी होत असत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज या सगळ्यांच्या आपल्याला मुंजी झालेल्या दिसतात. इंग्रजांच्या काळात, मुघलांच्या काळात हा हिंदुस्थान हिंदू राष्ट्र कसा असू शकतो? पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी पहिलं चरित्र लिहिलंय महात्मा ज्योतिबा फुल्यांचं. त्याच्यात हिंदू राष्ट्राचा उल्लेख आहे. पांडव सर, जय भवानी. जय शिवाजी, जय छत्रपती संभाजी महाराज. जय छत्रपती संभाजी महाराज. सर, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेण्यासाठी आज तुमचं स्वागत आहे या पॉडकास्टवरती. सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे की भारत स्वराज्यासाठी संभाजी महाराजांचं नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे? ते काय ग्रेटनेसमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी भारतासाठी दिल्यात? छत्रपती संभाजी महाराज हे शिवपुत्र आणि त्यामुळे अतिशय स्वाभाविकपणानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करणं ही जबाबदारी त्यांच्या अंगावर आली. त्याच्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. ज्या धैर्यानं, ज्या शौर्यानं लढले त्याचं स्मरण आत्ता करण्याची स्थिती नाही. पण त्या बलिदानानं पुढे जे घडवलं, पुढची 27 वर्ष महाराष्ट्र जो लढला, लक्षात घ्या, त्याचा परिणाम असा झाला की आज जेवढा भारत स्वतंत्र म्हणून आपण दाखवतो, त्या काळात मराठ्यांनी तेवढा भारत स्वतंत्र केला. आत्ता मी सकाळी अभ्यास करत बसलो होतो. माझ्याकडे त्याचा फोटो आहे त्या भारताचा. 1759 आणि मग त्यावेळेला तर दुसरा सगळा भारत आहे. याचं कारण संभाजी महाराजांचं बलिदान आहे. अच्छा, ते कसं सर? याचं कारण असं की महाराज गेल्यानंतर औरंगजेब मरेपर्यंत 1707 औरंगजेब गेला आणि त्यामुळे 1680 त्या दरम्यानचा आपण सगळ्या घटना बघतो. औरंगजेब स्वतः दक्षिणेत त्या दरम्यानच्या काळात इकडे उतरला. त्यातला जो एक सध्या पटकन रेफरन्स दिला पाहिजे तो असा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तो आला नाही. संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेब त्या दक्षिणेत उतरला. मग त्यावेळेला संभाजी महाराज कुठे होते? तर हा जो मुरुड जिंजिरा आहे किल्ला, याच्यावर त्यांची स्वारी चालू होती आणि तिथे रामसेतू सारखा सेतू 1 किलोमीटरचा बांधकाम सुरू झालं होतं. लढाई आपण जिंकत आलो होतो. म्हणजे अनेक ठिकाणी त्याचे उल्लेख असेच सापडतात की संभाजी महाराजांनी हा मुरुड जिंजिरा घेतलाच. पण पूर्णपणे जिंकण्यापूर्वीच औरंगजेब तिकडून आला आणि त्यामुळे मध्येच ती मोहीम टाकून रायगडाकडे धाव घ्यावी लागली. बरोबर. आणि पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. पुढच्या काळात ताराराणी साहेब कोल्हापूरच्या, राजाराम महाराज या सगळ्यांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्र तर राखलाच, परंतु त्यानंतर संभाजीपुत्र शाहू महाराज यांच्या काळामध्ये अटकेपार आपण झेंडे लावले. जसं त्यावेळेला रघुनाथ दादा हे त्या पेशवे कुळातील एक ग्रहस्थ, ते तिथपर्यंत गेले. आणखीन सगळे मराठी सरदार होतेच, नेतृत्व त्यांचं होतं. त्यावेळेला अशा जातीपातीचा उल्लेख करायची पद्धत नव्हती. पण सगळ्याच्या सगळं सैन्य आपलं दिल्लीपासून पलीकडे अटकेपार गेलं आणि असं जात असताना सगळ्यांच्या मनामध्ये हा सल आहे
एका दृष्टीनं स्फूर्ती आहे की शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचंय बरोबर. आणि त्याच वेळेला संभाजी महाराजांच्या बलिदानांचा सूड आपण उगवला पाहिजे. आणि त्यामुळे इथून ह्या यवन कंपनी सगळी ही परत कशी जाईल याच्यासाठी सगळ्यांनी धडपड केली. आणि आपल्याला असं दिसतं की संभाजी महाराज गेल्यानंतर ती प्रेरणा घेऊन गायकवाड, दाभाडे, शिंदे, होळकर, पवार, पंत, पाठक ही सगळी मंडळी देशभर पसरली. आणि म्हणून त्यावेळेचं चित्र पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की तंजावरला भोसल्यांचं घराणं आहेच आहे. राईट. त्यातल्या एका 13वे जे भोसले राजे होते त्यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेटही झाली आहे. आणि उत्तर हिंदुस्थानात 1761चं जे पानपत झालं त्या पानपताच्या संबंधात लगेच एक उल्लेख केला पाहिजे की बलुचिस्तानात आजही रोड मराठे राहतात आणि त्यातली काही मंडळी 14 जानेवारीला पानपतावर येतात. राईट. बलुचिस्तान आजही तुम्ही जर गेलात उत्तर काशीकडे तर अनेक म्हणजे मला पवार सायकल मार्ट भेटलं होतं. मी त्यांच्याशी बोललो सुद्धा, हे आलं कसं इकडे. बरेचसे काशीचे जे घाट आहेत ते आपल्या काशी घाट तर खूप अलीकडे राहिला, मी हिमालयाचं बोलतोय. आणि म्हणून आपली मंडळी उत्तरांचलामध्ये पंचगढवालामध्ये पोहोचलेली होती, मराठा मंडळी. हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. मग प्रेरणा काय? आणि हे 1761च्या वेळेला मला आपले जे सदानंद मोरे साहेब आहेत त्यांचा एक लेख जुना आठवतो, पानपता संबंधी मराठ्यांची भूमिका. ओके. तर तो त्याच्यात सरळ सरळ असं आहे की हा संपूर्ण देश आमचा आहे. पुढे राजाराम महाराजांच्या काळातही असं आपल्याला दिसतं की राजाराम महाराजांना जेव्हा पत्र दिल्लीच्या दरबारातून आपल्या वकिलानं पाठवलेलं येतं की कुणीतरी परकीय येतो आहे, आक्रमण करतो, आणि त्याचं असं म्हणणं आहे की दिल्लीच्या वरचा भाग आमचा आणि दिल्लीच्या खालचा भाग तुमचा, अशी वाटाघाटी होत असेल तर आम्ही हल्ला करत नाही. पण राजाराम महाराज लिहितात की दिल्लीच्या खालचा आणि खालचा सोड, वरचाही तुझा नाही, अटकेपर्यंत जिथेपर्यंत आमची माणसं पोचतायत, म्हणजे जेवढा भूभाग आमचा पलीकडचा आहे तो सुद्धा सगळा आमचाच आहे. म्हणून आज जो कोणी अखंड भारताची भाषा बोलतो ती राजाराम महाराजांच्या परत आहे. आमचे फाळके साहेब म्हणून पुण्यात माझे मित्र आहेत, ते इतिहास तज्ञ आहेत. मला क्षमा करा, मी इतिहास तज्ञ नाहीये, पण हे सगळं वाचतो. पण त्यांच्या बोलण्यात हे नेहमी येतं की आजचा जेवढा हिंदुस्थान आहे हा सगळा त्यावेळेपासून आपल्या ताब्यात होता. आणि शिवाजी महाराजांचं तर स्वप्नच होतं की दक्षिणेत तर आपलं राज्य होतंच, तथापि काशी विश्वेश्वर हे सगळे मुक्त करावे असे त्यांच्या संबंधात आपण बोललं जातं. तर याच्या मुळाशी जे आहे ते संभाजी महाराजांच्या बलिदानानं जो सगळा अग्नी चेतला, हे त्यातलं फार महत्वाचं आहे. ते चित्र आपण पाहणं आणि स्मरण करणं खूप आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की थेट आजचा उपगणस्थान, ज्याला अफगाणिस्तान म्हणतात, नवे आर्यन म्हणजे इराण, तिथपर्यंत आपल्याला केव्हा तरी गेलं पाहिजे. तर मग छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली असं होईल. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपली सगळ्यांची मानसिकता तरी आधी असावी. प्रत्यक्षात हे राजकारणात कसं घडेल हा एक मोठा कळीचा मुद्दा असू शकतो, अवघड असू शकतो. बलिदान बद्दल बोलले संभाजी महाराजांच्या, त्यांच्या बलिदानानंतर जी एक आग जी सगळ्या मराठा साम्राज्यामध्ये लागली होती की आता संपूर्ण भारत हा आपल्याकडे घ्यायचा, तर त्यानंतर एक साधारण किती वर्ष हे सगळं राज्य छत्रपतींच्या शासनात राहिलं? 1707ला औरंगजेब गेला म्हणण्यापेक्षा त्याला इकडेच गाडला असं आपण वेगळ्या परिभाषेत म्हणू शकतो. पण 1818 पर्यंत म्हणजे पुण्यातला आपला जरीपटका खाली उत्तरेपर्यंत जवळजवळ 100वरून अधिक वर्ष संपूर्ण हिंदुस्थानभर मराठा साम्राज्य होतं. बरोबर. अपवादानं काही आणखीन थोडासा पूर्वेकडचा भाग असू शकेल, पण निदान हा जो वायव्य सरहद्द प्रांत आहे इकडचा भाग मात्र सगळा हा आपण पूर्णपणे जिंकला होता. आणि त्या संबंधातली काही कागदपत्र तर शिवाजी महाराजांची पत्र असतील, संभाजी महाराजांचे पत्र असतील, बखरी असतील, अलीकडच्या काळातले सदानंद मोरे असतील किंवा आमचे देशमुख आहेत, यांनी लिहिलेली सगळी जी चरित्र आहेत, तर या संबंधात आपल्याला फार स्पष्टपणे म्हणता येतं. ओके. की आता जशी चर्चा चालू होती, तुम्ही दोन्ही राजांचं नाव घेतलं, एक शिवरायांचं आणि एक शंभूराजांचं. इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आहेत, प्रत्येकासाठी शिवाजी कोण होता, आता बऱ्याचसं मागही प्रकरण उठलं होतं त्याच्याबद्दल, आणि प्रत्येकासाठी शिवाजी महाराज हे शूरवीर आहेत, यांनी स्वराज्य स्थापन केलं, बऱ्याच गोष्टी आहेत. पण एक मुलगा म्हणून शंभूराजांसाठी त्यांचे वडील शिवराय नेमके कोण होते, कसे होते? खूपच छान प्रश्न आहे. मुलानं बापाविषयी काही लिहावं हे एक वेगळी परंपरा आहे. पण सुदैवानं माझ्या हातात बुधभूषण नावाचा एक ग्रंथ आहे. ओके. तो छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. स्वतः लिहिलाय त्यांनी? स्वतः त्यांनी लिहिलाय. ओके. तो संस्कृत आहे. एवढंच नव्हे तर संस्कृत काव्य आहे. भाषा येणं वेगळं,
आणि भाषेवर प्रभुत्व इतकं असणं की काव्य निर्माण करता येणं वेगळं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा हा बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत काव्य ग्रंथ आहे. हा त्यातला पहिला भाग लक्षात ठेवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जो एक अध्याय आहे पहिला, तो देवता वंदन आहे. आणि दुसरा जो अध्याय आहे त्याच्यात स्वकुल व स्वकाव्य वर्णन असं आहे. ओके, म्हणजे त्यातलं नेमकं म्हणजे स्वकुल म्हणजे मी कोणत्या कुळात जन्मलो, आणि स्वकाव्य वर्णन म्हणजे माझ्या काव्याचं वर्णन. तर त्याच्यात स्वकुलाचं वर्णन करत असताना त्यांनी फार चांगलं वर्णन केलंय. त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. मुळातून फक्त 2च त्यातले श्लोक आपण वाचूया. पहिला त्यातला असा की पूर्वांचलम पश्चिमांबु धीमस्थाप्यासेतु शीतांचलम निर्जात्यावनिमंडलम करधिकृता खिलान भूमिपान श्रौतम धर्मम वाप्यम सद्भिरुमितम राजाभिषेकम परम छत्राद्यै नृपत क्षणै सुदिनम सिंहासनम राजते. त्याचं सरळ मराठीत वाचून दाखवतो म्हणजे जास्त स्पष्ट होईल. थोडासा अर्थ मला हा, पूर्वेकडील सर्व प्रादेशिक विभागापासून पश्चिम समुद्रापर्यंत तसेच सुख्यात रामेश्वर म्हणजे रामसेतू ते हिमाचल प्रदेशापर्यंत भूखंडावरील राजांना जिंकून त्यांच्याकडून कर वसूल केला, त्यांना कर देण्याच्या कृतीस भाग पाडले, लोकधर्माचा स्वीकार केला व सत्याकडे उदीयमान झालेला राज्याभिषेक केला. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांच्यामुळे सिंहासनावर दिवसेंदिवस शोभायमान होऊ लागले. ते सिंहासनस्थ झाल्याने रयतेच्या सुखास व आनंदास होऊन ते सतत वाढत जाऊन टिकले. हा त्याचा शिवाजी महाराजांचा त्यांनी पहिला केलेला उल्लेख आपण लक्षात ठेवला पाहिजे. ओके. दुसरा जो त्यातला तसं बरंच लिहिलेलं आहे, पण आणखीन एक त्याचा बारकाईनं आपण उल्लेख करूया. तो म्हणजे आता ते मूळ सगळं वाचत नाही, लक्षपूर्वक बारकाईने पुरातन शास्त्रे वाचल्यावर व त्यांचे परिशीलन आणि विवेचन केल्यावर त्या प्राचीन ग्रंथकारांनी सांगितलेल्या अर्थावर हुकूमच हे विवेचन केले आहे. राजे शंभूवर्मन हा सद्ग्रंथ निर्माण करत आहेत. अत्यंत नम्रपणे स्वतः संभाजीराजे याबद्दल पुनश्चपणे नम्रपणे आपल्या राजाबद्दल बोलतात. आणि मग राजाचं वर्णन स्वतःचं वडिलांचं असं त्याने केलेलं आहे. दुसरं एक ठिकाणी त्याचं वर्णन म्लेंच क्षयादीक्षित अशा प्रकारचं येतं की म्लेंचांचा क्षय व्हावा. यवन मुसलमान किंवा परदेशास्थ मंडळी, विशेष करून ही मंडळी जी आहेत मुसलमान मंडळी, याच्या संबंधामध्ये म्लेंच हा शब्द प्रयोग अनेक ठिकाणी येतो. ओके. तर म्लेंचांचा क्षय व्हावा, त्याची दीक्षा घेतलेले आपले वडील आहेत, अशा प्रकारचाही उल्लेख काही ठिकाणी आपल्याला आढळतो. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधात संभाजी महाराज लिहिताना अत्यंत पूजनीय अशा प्रकारचं लेख सगळे लिहितात. बरेच लोक आहेत, पण आपल्या वडिलांच्या बद्दलचा इतका प्रचंड आदर त्यांच्या मनामध्ये आहे, कुठेही कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु त्यांच्यामध्ये मनामध्ये नाही आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर, जसं शिवरायांबद्दल हेही वाचलं जातं की हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा, ही शिवरायांची इच्छा होती. तसलीच काही इच्छा किंवा तसलंच काही ध्येय हे संभाजी महाराजांबद्दलही कुठे इतिहासामध्ये आढळतं का? सुदैवाने माझ्या हातात एक आत्ता पुस्तक आहे, छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ आहे. ओके सर. डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूरकर यांनी ते लिहिलेला ग्रंथ आहे. जयसिंगराव पवारांना मी माझा गुरु मानत असे. ते अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि नंतरच्या काळात ताराराणी महाराज यांच्या संबंधात त्यांनी मोठंच साहित्य निर्माण केलंय. माझी त्यांची सतत भेट होत असे. मी कोल्हापूरला गेले की अवश्य त्यांची भेट घ्यायचा. त्यांचा हा ग्रंथ मला त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये एके ठिकाणी एक शिलालेखाचा उल्लेख त्यांनी केलाय. ओके. 2 गोष्टींचा मी संदर्भ देईन. पहिला आहे तो एक शिलालेख आहे. तो शिलालेख मी जशाला तसा वाचतो, म्हणजे मग त्यांच्या मनात काय होतं हे आपल्या लक्षात येईल. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील गोमंतक परिसरातील हडकोण फोंडा या ठिकाणी असणारा हा दुर्मिळ शिलालेख आहे. यात व्यापारी मंडळीकडून घेतला जाणारा अंगभाडे हा कर माफ केल्याचे नमूद केले आहे. आणि शिलालेखात मराठी अंमलास हिंदू राज्य असे संबोधली आहे. ही गोष्ट लक्षणीय म्हटली पाहिजे असं जयसिंगराव पवार म्हणतात. आता तो मूळ शिलालेख काय आहे ते एकदा वाचूया. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी प्रसन्न स्वस्ति श्री नृपशाली वाहन शके 1610 वर्ष वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंत ऊर्ज देश म्हणजे अंतुज क्षत्रिय कुलावतंस राजा शंभू छत्रपती यांचे आज्ञानुवर्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रांत मामले फोंडा या प्रति नायकाचे पुत्र सामगायक याही विनंती केली, जे पूर्वी मुसलमानांच्या राज्यामध्ये तारी अनंत ऊर्जेशी लोकास अंगभाडे घेत नव्हते, तेणे करून व्यावहारिक लोके सुखे घेत.
तेणे करून राजग्रही हासिल होय. आता हे हिंदू राज्य जाहले पासून अंगभाडे घेऊ लागले. तेणे करून राजग्रही झाली असी हासिल असी धक्का बसला. त्यासी ते कृपाळू होऊन अंगभाडे दडुवा अर्धकोशी 14 दुडू घेत आहे ती मना करावे. पण काही राजगृही आदाय होईल ऐसी विज्ञापना केली. ते प्रमाण जाणूनी माणस्तरी व मारदूस कुडायची अंगभाडे सोडिले. पुढे याप्रमाणे सकळही चालवावे आणि सहसा धर्मकृत्यास नाश करू नये असा एक उल्लेख आपल्याकडे सापडतो. सर याच्यामध्ये कुठेतरी हे हिंदू जग जागले असं मी काहीतरी हिंदू राज्य जाहले याचा काय नेमका संदर्भ आहे? याचा अर्थ असा की हे जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हिंदवी राज्याची स्थापना त्यांचं पत्रच आहे. तसं बरोबर मानवांचे तसं हिंदवी हिंदूंचे म्हणून हिंदू राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेमध्ये होतं. आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की संपूर्ण देशभर एकाही ठिकाणी हिंदू राजा स्वतंत्र अशा अर्थानं नव्हता. ओके. छोटे मोठे राजे असतील पण ते सगळे मुघलांचे किंवा विविध शाह्यांचे मंडलिक अशा अर्थानं काम करत असत. स्वतंत्रपणानं राजा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असे की एतद्देशीय म्हणजे आम्ही इथले हिंदू लोक त्यांचं राज्य झालं पाहिजे आणि ते रामराज्य झालं पाहिजे अशी त्यांची मूळ संकल्पना पुढे ती गांधींनी पण उचलली. अगदी तशा प्रकारचं एक पत्र मिर्झा राजे जयसिंगांचा मुलगा रामसिंग यांना लिहिलेलं या पवार साहेबांनी प्रसिद्ध केलंय. त्यातला जो मूळ तर्जुमा आहे त्याच्या संबंधात त्यांनी टाकलेले जे टिपण आहेत ते मी वाचून दाखवतो. हे आता संभाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे. त्या यवनाधमाला म्हणजे औरंगजेबाला सांप्रत असे वाटू लागले की आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत. आम्हाला धर्माचा काहीही अभिमान राहिलेला नाही. बादशहाची वागणूक यापुढे आम्हाला सहन होणार नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. आमच्या धर्माला कमीपणा आणणारी यातली कोणती गोष्ट आम्ही कबूल करणार नाही. वेद श्रुती स्मृती इत्यादींनी धर्म आणि जाती यांच्या संबंधीची कर्तव्ये नेमून दिलेली जी आहेत त्याची पायमल्ली झालेली आम्हाला सहन होणार नाही. राजे म्हणून प्रजापालनाचा आमचा जो धर्म आहे तो आम्ही टाकू शकत नाही. या दुष्ट यवनांशी आम्ही युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग, सारांश सर्व काही पणाला लावडावयास तयार आहोत. या दृढ उद्देशाने आम्ही गेली 2 वर्ष अकबर आणि दुर्गादास राठोड यांना आमच्या देशात आश्रय दिला आहे. आम्ही यवनाधिपतीच्या अनेक सेनानायकांचा वध केला. कित्येकांना कारागृहात टाकले. काहींना खंडणी घेऊन तर काहींना दयाबुद्धीने सोडून दिले. काहींनी लाच चारून सुटका करून घेतली. अशा रीतीने बादशहाचे सेनानायक हे बिनकामाचे ठरले. आता वेळ अशी आली आहे की आता हे सगळ्यात शेवटचं खूप महत्वाचं आहे. आता वेळ अशी आली आहे की यवनाधमाला औरंगजेबाला पकडून कारागृहात घालणे शक्य होईल. मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकृत्ये निर्विघ्नपणे पार पडतील अशी व्यवस्था करता येईल. हे सारे लवकरच करावायचे आम्ही ठरवले आहे. याची आपण दखल घ्यावी. आणि मग याच पत्रात पुढचा उल्लेख अतिशय स्पष्ट आहे. रामसिंगाला लिहिलं आहे की आपण मिळून हा सगळा उद्योग करूया. ते यात पत्रात पुढे अतिशय स्पष्टपणानं त्याने दिलेलं आहे की आपण इथले सगळे राजे आहोत. आपण त्याला ह्याच्या टाकून देऊ, अटकेत टाकून देऊ, पण आपण सगळे एक होऊया. अशा प्रकारचा उल्लेख या पत्रात आपल्याला रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणानं सापडतो. आणि त्यामुळे हिंदुस्थान कोणाचा या संबंधात छत्रपती संभाजीराजांच्या मनात काही शक होता असं मला वाटत नाही. हिंदूंचाच होता हे स्पष्ट आहे. आणि हिंदू राज्य जाहले त्याचा आनंद आहे. त्याचा शिलालेख आहे. रामसिंगाला लिहिलेलं पत्र आहे. त्यामुळे हे अतिशय स्पष्ट गोष्टी आहेत. त्यातल्या अनेक संदर्भांविषयी आणखीन बोलता येऊ शकतं, परंतु वेळेअभावी आपल्याला फक्त त्यांचं स्मरण करायचं आहे म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर याच्यावरतीच अजून एक प्रश्न असा मला विचारू इच्छितो की अमोल कोल्हेंची छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सिरियल बघितली, विकी कौशलांचा छावा अलीकडेच बघितला. होय. संभाजी महाराजांबद्दल वारंवार त्याच गोष्टी चित्रपटातून सिरियल मधून दाखवल्या जातात. तर खऱ्या अर्थाने त्यांचा इतिहास तेवढाच आहे का याच्या पलीकडेही काही इतिहासाचे पानं आहेत जे अजूनही उघडल्या नाही गेलेत? खरं म्हणजे 3 तासामध्ये सगळं बसवणं शक्य नसतं. त्या वेळेला प्रोड्युसरला जो भाग स्ट्रेस करावा वाटतो तो ते करतात. पण वारंवार औरंगजेब आणि ह्या दोघांमधलाच स्ट्रेस केला जातो असं वाटतं का तुम्हाला? होय, हे तर खरं आहे, कारण तो सगळ्यात महत्वाचा बिंदू आहे. त्यामुळे कोणी तसा स्ट्रेस करणार. पण काही मालिकांच्या मध्ये असं दिसतं की आत्ताचं समाजमन प्रक्षुब्ध होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जो अंत आहे तो दाखवला जात नाही. किंबहुना नंतरचा जो आपण बघतो त्याच्यामध्ये मात्र तो अंत दाखवलेला आहे.
आणि म्हणून तो प्रोड्युसर कोणत्या मानसिकतेमध्ये आहे, कोणत्या इकोसिस्टममध्ये राहतो, त्याचेही परिणाम त्या प्रोड्युसरवर असतात. परंतु ही गोष्ट सत्य आहे की सगळ्यात मोठं जे बलिदान झालं, ज्याच्या संबंधात मी सुरुवातीलाही बोललो की सहन होत नाही सगळं सांगताना सुद्धा, पण त्याही व्यतिरिक्त संभाजी महाराजांचा खूप मोठा इतिहास आहे. आणि अगदी एवढ्या 9-10 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 1680ला त्यांच्याकडे राज्य आलं आणि 89ला तर ते गेले. एवढ्या काळामध्ये त्याच्या संबंधामध्ये एक मला आत्ता लेख सापडलाय तो असा, तो मुद्दाम त्याचा उल्लेख करतो की एक इतिहासकार मुसलमान आहे, ओके, तो लिहितो की शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा संभाजी महाराज 10 पट धोकादायक आहेत, असा त्याच्यात उल्लेख आहे. ओके. त्यामुळे त्याचा जो पराक्रम आहे तो पराक्रम किती खौफनाक आहे याचं वर्णन आपल्याला मिळतं. आणि त्यांचं नाव आहे मोहम्मद हाशिम खाफी खान आणि त्याचं हेडलाईन आहे जे जयसिंगराव पवारांनी दिलंय त्याचं, शिवाजीपेक्षा 10 पटीने अधिक तापदायक राजा म्हणजे शंभूराजे. आता हे पराक्रम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सगळे घाबरत असत हे फार उघड आहे. त्यांच्या धैर्याची गोष्ट जी आहे ज्याच्यावर अलीकडे थोडीशी चर्चा होते, जेव्हा बाल संभाजी आपल्याला सांगायचे असतील बालांना, त्यावेळेला आपण सांगितलं पाहिजे की आग्र्याला जेव्हा शिवाजी महाराज गेले त्यावेळेला या 9 वर्षाच्या आपल्या मुलाला घेऊन गेले. केवढं भयानक संकट आहे. आणि पुढची गोष्ट तर त्याच्याहून भयानक आहे. त्या सगळ्या परिस्थितीमुळे जो काही शिवाजी महाराजांनी सगळी योजना केली त्याच्यामध्ये शिवाजी महाराज स्वतः आधी पुढे निघून येतात. संभाजीराजांना एकटं तिथे राहावं लागतं आणि उत्तर हिंदुस्थानात ज्या स्वरूपात ते राहतात, 9 वर्षाचा बालक किती कुठेही केव्हाही गडबड करू शकतो, पण ज्या धैर्यानं पुढे नंतर ते येतात ते धैर्य वाखाणण्यासारखं हे बालपणी दिसतं. आणि पुढची ती हृदयद्रावक कथा आहे ती असं की शिवाजी महाराज पुढे येतात आणि आपले बाल संभाजीराजे हयात नाहीत अशा प्रकारचे विधी करतात. किती जड गोष्ट आहे. आणि हे फक्त माहिती आहे की नाही ते आहेत, हे राजमाता आपल्या जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराजांनाच माहिती आहे, पण बाकी सगळ्यांना गाफील करण्यासाठी काय काय करावं लागतं, कोणती मानसिकता ठेवावी लागते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संभाजी महाराजांची ही कथा बालपणीची खूप सांगितली पाहिजे की त्यांचा जो सगळा प्रवास आहे तोही सांगण्यासारखा आहे की अनेक घरांमध्ये ते राहिले, वेगवेगळी रूप धारण केली, बटूचं रूप धारण केलं. अर्थात त्यावेळेला क्षत्रियांच्या मुंजी होत असत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, राज्य अलीकडच्या काळातले समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज, या सगळ्यांच्या आपल्याला मुंजी झालेल्या दिसतात. त्यामुळे बटीच्या स्वरूपात काही ठिकाणी ते राहिले आहेत. आणि नंतरच्या काळात त्यांना तिथल्या काही मंडळींनी दक्षिणेत आणून घातलं. हा जसा एक भाग आहे धैर्याचा, बालपणापासून मोठेपणापर्यंत घाबरायचं नाही, जो प्रसंग येईल तो येईल, मरणांतानी काय व्हायचं ते व्हायचं असेल तो होईल, पण त्याच्यासाठी आपला संपूर्ण जीवन पणाला लावलं. दुसरी जी बाजू आहे ती लक्षात घ्या, डायनॅमिक क्वालिटी, ती आपल्या लक्षात येते की दक्षिणेमध्ये गोव्यावर त्यांनी स्वारी केली आहे. ओके. तिथून त्यांना हाकलून लावलंय. कोणाला नेमकं? आता त्याचा संदर्भ इथे आहे, काढायला तुझा वेळ लागेल, परंतु असं सांगू शकता. हा, पण त्या गोव्यातला जो तिथे आहे तर ते जुवे बेट आहे ते जिंकलंय आणि तो जो पोर्तुगीज आहे त्या पोर्तुगीजाचं साम्राज्य खतम केलंय. पुढच्या काळात ते परत त्यांना मिळालं, परंतु पोर्तुगीजाला हाकलून किती लावलं तर पोर्तुगीज त्या समुद्रात पळून गेला. छत्रपती संभाजी महाराजांनी घोड्यावरून त्याचा पाठलाग केलाय समुद्रामध्ये आणि खंडोबल्लाळांनी त्यावेळेला जाऊन पुन्हा संभाजी महाराजांना मदत केल्याचं आपल्याला लक्षात येतं. खंडोबल्लाळ हा स्वामीनिष्ठ आहे, जरी त्याच्या वडिलांच्या संबंधात काही दुर्घटना घडली तरी सुद्धा. आणि त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की किती पराक्रम करायचा, तर सगळं सैन्य त्याच्यात फार बरोबर नाहीये, पण समुद्रात उतरून घोडा घालून त्याचा पाठलाग करायचा ही चेष्टा नाही, फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एका बाजूनी गोव्याचं पोर्तुगीजांचं राज्य त्याच्यावरच आक्रमण आणि त्याच बाजूला मुरुड जंजिरा नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावर सुद्धा त्यांनी केलेलं आक्रमण, जिंकत आलेला भाग, हे आपल्याला सगळं सांगतं की पराक्रमामध्ये ते किती मोठे होते. तर तो जो मोहम्मद आत्ताचा मी त्याचं वाचून दाखवलं, 10 पटीनं घातक आहेत किंवा इतकं भयानक आहे त्यांचा पराक्रम, हे लक्षात घेतलं. त्यामुळे शिवपुत्र तशा अर्थानं शोभतो. एक सव्वाई पटीनं आपण म्हणायची पद्धत आहे, हे 1.25 पटीनं नाही 10 पटीनं पुढे आहेत आपल्याला मानपे. याच्यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराज मोठे आहेत किंवा शिवाजी महाराज कमी आहेत असं दाखवायचा इतकेंचितही उल्लेख नाही. कुणी तसा समज करून घेऊ नये. प्रत्येकाच्या भोवतीची परिस्थिती वेगळी, ताब्यात आलेलं राज्य वेगळं, त्यावेळेला मिळालेले सरदार, कराव्या लागणाऱ्या योजना, आणि त्यामुळे त्यांनी ती तुलना केली आहे त्या इतिहासकारांनी, आपण तसे करत नाही आहोत. पण याचा अर्थ असा की बाहेर प्रतिमा संभाजी महाराजांची काय गेली आहे ही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे.
सर थँक्यू सो मच की तुम्ही म्हणजे मी तुम्हाला एक टाइम लिमिट दिल्या कारणामुळे तुम्हीही त्या टाइम लिमिटमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजून सांगितल्या संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने. आणि मी खरंच तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो की तुम्ही काही मिनिटांमध्येच संभाजी महाराजांविषयी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ज्या आतापर्यंत माहिती नव्हत्या. आणि तुम्ही पुन्हा एकदा काहीतरी पुस्तक काढलं, काहीतरी तुम्हाला सांगा इच्छित मी आहे एकदा मला. माझ्या बोलण्याचा शेवट करतो. बस, बस. मगाचे पत्र आहे ते थोडक्यात राहिलं सांगायचं. दुसरी गोष्ट अशी की त्या पत्राचा शेवट आहे, रामसिंगाला लिहिलेल्या पत्राचा शेवट आहे आणि सुरुवातीला हम्म. श्री रामराम लिहिले. डिसेंबर 1682चं हे पत्र आहे. ओके राजमान्य महाराज रामसिंह वर्मा ओके असं त्यांचं ते पत्र आहे. हम्म. आणि आपल्याकडे आज जसं ग्रामीण भागात रामराम लिहितो ना, तसा त्या पत्राचा प्रारंभ रामराम या शब्दाने आहे. त्यातला एक शेवटचा परिच्छेद. ओके दुसरी गोष्ट अशी की दुर्जन सिंह हाडाची मातबरी ती काय, हम्म. त्यांच्यापाशी पैसा किती आहे ते आपण जाणताच, आम्हालाही ते ठाऊक आहे. पण त्याने हे धाडस करून खजिन्याची लूट केली हे आमच्या पत्रावरून कळले असेल. तसेच तो शेजारला असल्यामुळे आपल्या कानावर आलेही असेल. त्या कामी इथून जे करीत आहोत ते तेथूनही करावे. आता अकबर आणि दुर्गादास यांना गुर्जर म्हणजे गुजरात देशात पाठवण्यात येत आहे, तर आपण धाडस करून जे कर्तव्य आहे ते अवश्य करावे. पठाणाधिपती शाह अब्बासच्या नावे पत्र पाठविले की त्याने अकबराला आश्रय द्यावा. तथापि यवनाला एवढे मोठेपण द्यावे हे अनुचित आहे. पूज्य श्री महाराजांनी म्हणजे त्यांचे वडील मिर्झा राजे जयसिंग या दुष्ट यवनाला दिल्लीचा बादशहा करून लौकिक संपा दिला. हे हिंदुस्थानचे सम्राटपद आहे. ते मुसलमानांच्या ताब्यात गेले तर त्यांचेच प्रस्थ माजेल. तेव्हा त्यांना वगळून तुम्ही आणि आम्ही मिळून, रामसिंगाला लिहितात, मुसलमानांचं प्रस्थ वाजू नये म्हणून तुम्ही आणि आम्ही मिळून अकबराला बादशाह करावे. त्या योगे स्वधर्म रक्षण होईल आणि महाराज जयसिंहाप्रमाणे आपणालाही लौकिक प्राप्त लाभेल. अधिक तपशील कवी कलशाच्या पत्रावरून तसेच जनार्दन पंडितांच्या पत्रावरून प्रतापसिंहाचे तोंडून हेरा करवी समजेल. आपले कुशल निरंतर कळवीत असावे. सुज्ञास काय लिहावे, अशा प्रकारचं हे पत्र आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे हे पुढच्या काळात आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं. सुदैवानी त्या पत्राचा उल्लेख दोन फक्त संदर्भ देतो. एक, पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी पहिलं चरित्र लिहिलंय महात्मा ज्योतिबा फुल्यांचं. त्याच्यात हिंदू राष्ट्राचा उल्लेख आहे की हिंदू राष्ट्र दुबळं होत झालेलं आहे, ते मजबूत करण्यासाठी म्हणून महात्मा ज्योतिबा प्रयत्न करतात असं त्या चरित्रात केलं. माझ्याकडे त्याचे फोटो आहेत आणि पुस्तक पण आहे. पुढच्या काळात असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण म्हटलंय डिसेंबर 28च्या बहिष्कृत भारतात की हे हिंदू राष्ट्र प्राचीन आहे, याच्या संबंधात कुणाचं दुमत असायचं कारण नाही. अशा प्रकारची काही वाक्य त्याच्यात आहेत. माझ्या मनात प्रश्न आत्ता असा आहे की इंग्रजांच्या काळात, मुघलांच्या काळात हा हिंदुस्थान हिंदू राष्ट्र कसा असू शकतो. याचा अर्थ स्पष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण इतिहासाला कलाटणी दिली. त्या कलाटणी दिल्यानंतर त्याचं परिपालन संभाजी महाराजांनी जशाला तसं पुढे केलं. परिणामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत हिंदू राष्ट्र शब्द आलेला आहे. आणि तोच पुढच्या काळात आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी जे जे काही घडतं, म्हणजे बाबासाहेबांचं त्याच्यावर स्वतंत्र पुस्तक आहे भारताची फाळणी या नावाचं. आणि ह्या चित्र अगदी सगळं स्पष्ट आहे की ही राष्ट्र संकल्पना, हिंदू राष्ट्र संकल्पना एवढंच नव्हे, माझ्याकडे बुद्धभूषण ग्रंथ आहे, त्याच्यात 107 ते 110 अशी जी रचना आहे संस्कृत काव्याची, त्याच्यात राष्ट्र शब्दाची वर्णन संभाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे राष्ट्र संकल्पना आपण परदेशातून घेतलेली नाही. राज्य कुणाचंही असो, हे हिंदू राष्ट्र राहतं हे त्या आपल्याला कळतं. आणि त्यामुळे आपण या प्रत्यक्ष गोष्टींच्या संबंधात चिंतन नवीन पिढीनं केलं पाहिजे. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे चालवलं शिवाजी महाराजांचं स्वप्न पुढे, तसंच स्वप्न आपल्यालाही असलं पाहिजे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन पिढी झटेल यावर माझा विश्वास आहे. आणि आपण मला या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि या प्रकारची ही जी मुलाखत माझी घेतली त्याबद्दल विशेष धन्यवाद. शब्दांचे काही फेरफार इकडे तिकडे होऊ शकतात, परंतु माझ्याकडे पुस्तकच थेट आहेत, त्यामुळे त्यातले उतार मी दाखवू शकतो. आणि मी जरी इतिहास तज्ज्ञ नसलो तरी देखील जयसिंगराव पवार, देशमुख, पुरंदरे साहेब या सगळ्या मंडळींच्या म्हणजे मदतीने किंवा त्यांनी जो इतिहास लिहिलाय त्याच्या साह्यानं मला असं वाटतं की हे सगळं स्वप्न आपण पुढे नेलं पाहिजे. आपण आपला स्टुडिओ अशा प्रकारचं स्वप्न पुढे नेण्यासाठी सहाय्यभूत होत आहात. याच्यासाठी मी तुम्हाला विशेष धन्यवाद देतो. आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचा पुत्र शिवपुत्र म्हणजे शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांचं स्वप्न पुढे आपण नेणार आहोत. त्याच्यासाठी तुमची मदत
अखंड पुढच्या तुमच्या आयुष्यभर नेण्यासाठी म्हणून तुमच्या अंतःकरणात राहो अशी त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर खरंच थँक्यू सो मच. तुम्ही जे एवढी माहिती दिली इतिहासाच्या पुस्तकातून, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी आमच्या समोर मांडल्या आणि नक्कीच जे स्वप्न शिवरायांचे होते, जे स्वप्न संभाजी महाराजांचे होते, ते स्वप्न आता आमचे आहेत, हे ह्या दृष्टिकोनातून मी म्हणू शकेल. आणि पुन्हा एकदा ऑडियन्सलाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा संपूर्ण एपिसोड बघितला. तुम्हाला संभाजी महाराज जयंतीनिमित्त काही इतिहासाचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. पांडव सर आपल्याला नक्कीच त्यामध्ये मार्गदर्शन करतील. आणि अजून असे काही बरेचसे इतिहासा रिलेटेड पॉडकास्ट बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज. धन्यवाद.